इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय हा प्रत्येक महिलेच्या आयुष्याशी निगडित आहे. किशोरवयापासून रजोनिवृत्तीपर्यंत महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामधल्या PCOS, मासिक पाळीच्या तक्रारी आणि मेनोपॉज या 3 महत्त्वाच्या टप्प्यांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर शुभांगी बेडेकर. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, पहिल्यांदा मला सांगा की PCOS म्हणजे नक्की काय? आणि आता PCOSचं नामकरण PMOS असं झालंय, तर ते नाव का बदललं आहे? आजकाल मी पाहतेय OPDमध्ये माझ्याकडे 20-30ल्या ज्या मुली येत आहेत त्याच्यापैकी 40 ते 50% मुलींना पाळीचे प्रॉब्लेम आहेत आणि ते PCOS मुळे आहेत. तर PCOS म्हणजे नक्की काय? तर पॉली म्हणजे भरपूर, सिस्ट म्हणजे पाण्याच्या गाठी, ओव्हरी म्हणजे अंडाशय आणि सिंड्रोम म्हणजे आजार. पूर्वी सोनोग्राफीतच अंडाशयात पाण्याच्या गाठी दिसल्या तर पेशंटला PCOS मानलं जायचं. तर मग असं लक्षात आलं की लोक फक्त सोनोग्राफीवरच PCOSचं निदान करतायत किंवा लोकही सोनोग्राफीत दिसलं तरच PCOS मानतायत. तर PCOS फक्त सोनोग्राफी डायग्नोसिस नसून तो शरीरामध्ये हार्मोनल फार मोठी समस्या आहे आणि त्याचा इतर बाकी सिस्टीमशी पण खूप मोठा त्याच्याशी कनेक्शन आहे आणि म्हणून त्याचं नाव आता बदलून पॉलिसिस्टिक मेटॅबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं दिलेलं आहे. PCOSमध्ये जे शरीरात इतर हार्मोनल बदल होतात, पेशंटमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी याचं प्रमाण वाढतं, ह्या सगळ्यांना आपल्याला एकत्रित म्हणून त्याला PMOS असं नाव दिलेलं आहे. बरं. आणि आजकालच्या तरुणींमध्ये जसं तुम्ही म्हणालात की 20-30च्या तरुणी तुमच्याकडे येतात आणि त्यांच्यामध्ये PMOSचं प्रमाण खूप वाढलंय. पण हे प्रमाण नेमकं कशामुळे वाढलंय? हल्लीच्या तरुणींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते बदलती जीवनशैली. म्हणजे बैठं काम, अभ्यास करताना असो, ऑफिसमध्ये असो, पूर्ण वेळ बसून, काही फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही. याशिवाय जंक फूड, स्ट्रेस आहे, झोपेच्या वेळा अनिश्चित आहेत आणि या सगळ्यांमुळे जी बदललेली जीवनशैली आहे त्यामुळे ह्या हार्मोनल समस्या पेशंट्समध्ये येत आहेत आणि म्हणून त्यांच्या पाळीवर परिणाम होतोय. बरोबर. आणि याशिवाय म्हणजे आजकाल असं पण आढळून येतं की खूप लहान वयामध्ये मुलींना मासिक पाळी सुरू होते. तर त्यामागे सुद्धा काही कारणं आहेत का? अगदी खरं आहे. आत्ताच्या मुलींना 8, 9, 10 वर्षाच्या वयात सुद्धा मासिक पाळी येते आणि याचं कारणही हेच आहे की या मुलींचं शालेय जीवन इतकं व्यस्त आहे की त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा खेळणं यासाठी वेळच नाही आहे आणि त्यामुळे शारीरिक काही एक्सरसाइज नाही आहे. शिवाय बसून बसून अभ्यास करणं, खाणं जंक फूड आणि स्क्रीन टाईम या सगळ्यांमुळे पाळी लवकर येते. PMOSचं मासिक पाळी अनियमित होणं हे एकमेव लक्षण आहे की अजून कोणकोणती लक्षणं आहेत ज्याच्यामुळे लक्षात येऊ शकतं की आपल्याला याचा त्रास होतोय? PMOS जे आहे ते मासिक पाळी अनियमित येणं हे त्याचा फक्त एक सिस्टीमचं लक्षण आहे. बरोबर. मी जसं मगाशी म्हटलं तसं हे एक मल्टी सिस्टीम हार्मोनल डिस्टर्बन्स आहे. त्यामुळे चेहऱ्यावर मुरमं येणे, मेल पॅटर्न चेहऱ्यावर केस येणे, जसं मिशी, दाढी अशा ठिकाणी सुद्धा स्त्रियांना केस येणे, मेल पॅटर्न हेअर लॉस म्हणजे केस गळतात एस्पेशली पुरुषांच्या पॅटर्नमध्ये, सेंट्रल ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, पोट वाढणे, मानेवर काखेमध्ये त्वचा काळी होणे, थोडी जाडसर अशी काळी होणे आणि ग्लुकोज इंटॉलरन्स म्हणजे त्याच्यामध्ये डायबिटीज होऊ शकतो, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. हे सगळे लक्षणं PMOS अंतर्गत होऊ शकतात. बरोबर. आणि PMOSचा गर्भधारणेच्या वेळी त्याच्यावर काही परिणाम होतो का त्याचा? PMOSमुळे गर्भधारणेत नक्कीच प्रॉब्लेम होतो. कारण PMOSमध्ये तुमचं जे दर महिन्याला अंड वाढून फुटायला हवं आहे ते होत नाही आहे. एका विशिष्ट लेवलला येऊन अंड्यांची ग्रोथ अरेस्ट होते आहे आणि स्त्रीबीज न फुटल्यामुळे प्रेग्नन्सीसुद्धा राहायला प्रॉब्लेम होतो.
आणि आता तुम्ही आत्ता जी लक्षणं सांगितली तर ती लक्षणं जर आपल्याला येत असतील लक्षात तर अर्थातच स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटायला हवं. पण त्यासाठी कोणकोणत्या तपासण्या करायला लागतात? 2 प्रकारचे PMOS चे पेशंट असतात. एक असतात लीन म्हणजे बारीक PMOS आणि एक असतात ओबीज म्हणजे थोडेसे स्थूल असे PMOSच्या पेशंट्स. प्रत्येकाला पेशंट बघून आम्हाला तपासण्या सांगाव्या लागतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्मोनल टेस्ट ह्याच महत्त्वाच्या असतात याच्यामध्ये. PMOS मुख्यतः डायग्नोसिस तर पेशंट तपासूनच होते. बरोबर. पण त्या व्यतिरिक्त काही टेस्ट असतात ते कस्टमाइज पर्सनलाइज असतात. तर पेशंट पाहून ते करायला लागतात. पण हार्मोनल टेस्ट याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हार्मोनल टेस्ट व्यतिरिक्त ऑब्व्हियसली सोनोग्राफीसुद्धा आपल्याला करायला लागू शकते. बरोबर. PMOS या आजारावर औषध घेत असताना त्यासोबत आपण आपल्या जीवनशैलीत नेमके कोणते बदल करणं आवश्यक आहे? तर याबद्दल जरा मार्गदर्शन करा. फार चांगला प्रश्न आहे हा दीप्ती. PMOSच्या ट्रीटमेंटमध्ये औषधांचा जितका रोल आहे तितकाच जीवनशैली बदलण्याचा इक्वल रोल कदाचित जास्तच म्हणता येईल. बरोबर. वजन कमी करणे, तुम्ही बारीक असाल, लीन PCOD असाल किंवा लीन PMOS असाल तरी सुद्धा तुम्हाला रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण व्यायाम केल्यानेच तुमचे हॉर्मोन्स जे डिस्टर्ब झालेले असतात ते नॉर्मल होतात. त्यामुळे व्यायाम करणे हे बंधनकारकच आहे. या व्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे, स्ट्रेस कमी घेणे, त्याच्यानंतर प्राणायामाचा खूप उपयोग होतो याच्यामध्ये. पुरेशी झोप घेणे, 7 ते 8 तास तरी झोप घ्यायला हवी. आणि आपला ताण कमी करण्यासाठी कुठला तरी छंद जोपासणे हे पण खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या तुम्ही जेव्हा जीवनशैलीत बदल करता तेव्हा आणि औषधं घेता तेव्हा एकत्रितपणे तुमचा PMOS दुरुस्त होतो. बरोबर. आणि आहारावर नियंत्रण म्हणजे कोणत्या प्रकारचा आहार घेताय त्यावरही नियंत्रण हवं. अगदी समतोल आहार म्हणायला पाहिजे. आहारामध्ये बदल करणे म्हणजे नुसतं बाहेरचं खाणं कमी करणे नाही, तर जे आपण खातोय त्याच्या पोर्शनकडे लक्ष ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये फायबर वाढवायला पाहिजे, प्रोटीन्स अधिक घ्यायला पाहिजे. हे बदल पण करणं गरजेचं आहे. आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इतर स्त्रियांना वजन कमी करायला जितके प्रयत्न करायला लागतात त्यापेक्षा जास्त प्रयत्न PMOSच्या स्त्रियांना करायला लागतात. कारण जे हार्मोनल बदल आपल्या शरीरात झालेले असतात ते वजन कमी होऊ देत नाहीत. त्यासाठी आपल्याला अधिक जोमाने प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे योग्य आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही हे प्रयत्न एकत्रितपणे केले पाहिजेत. नक्कीच. म्हणजे त्या प्रयत्नांमध्ये सातत्य असलं तर त्याचा तुम्हाला इफेक्ट औषधांसोबत तुमची योग्य जीवनशैली जर तुम्ही अंगीकारली तर त्या PMOS पासून तुम्ही स्वतःला मुक्त करू शकता. नक्कीच नक्कीच. आणि म्हणजे तो त्रास आहे तर तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो ना, म्हणजे हे असे जर प्रॉपर प्रयत्न केले गेले त्याच्या मागे. हां, हे सर्दी खोकल्यासारखा आजार पण बरं होऊ शकत नाही. हे जीवनशैलीत बदल आहे. आणि हा कायम जोपर्यंत तुम्हाला पाळी आहे ती जीवनशैलीतला बदल हा कायम ठेवायला हवाय. म्हणजे आज तुम्हाला पाळी नियमित यायला लागली म्हणून तुम्ही जर पूर्वीच्या जीवनशैलीकडे गेला तर ते पुन्हा येणार आहे. तर PMOSला बरं होण्यासाठी औषधं घेऊन इतक्या वेळात मला बरं होईल ना असा विचारच नाही करायचा. हा जीवनशैलीतला बदल आयुष्यभर सोबत ठेवायचा आहे. बरोबर बरोबर. पण मॅडम आपण आता PMOS बद्दल बोललो, म्हणजे PMOS हा एक आजारच झाला. पण त्याशिवायही अशा अनेक महिला आहेत ज्यांची पाळी नियमितपणे येते पण त्या पाळीच्या वेळी त्यांना त्रास होतो, ज्याच्याकडे त्या दुर्लक्ष करतात. पण मग महिलांनी नक्की काय लक्षात घेतलं पाहिजे की ठीक आहे मला PMOS नाही आहे पण माझी पाळी जेव्हा येते तेव्हा कधी कधी मला खूप रक्तस्राव होतोय किंवा काही जणींना खूप कमी रक्तस्राव होतो. अशी काही लक्षणं आहेत का की ज्याच्याकडे पण महिलांनी लक्ष दिलं पाहिजे? पाळी आल्यानंतर ज्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे त्या समस्या मी आता तुम्हाला सांगते. पाळीच्या दरम्यान जर अति तीव्र वेदना होत आहेत किंवा दर 21 दिवसाच्या आत पाळी येतेय किंवा 35 दिवस होऊन गेले तरी पाळी आलेली नाहीये किंवा तुम्हाला अतिरक्तस्राव होतोय, 7 दिवसांहून जास्त पाळीचा फ्लो होतोय किंवा 2 दिवसांपेक्षा कमी पाळी जातीये तर तेही ॲबनॉर्मल आहे. पाळी येत नाहीये, तुमचा नेहमीची सायकल जर 1.5 महिन्याची आहे पण 2 महिने झाले, 2.5 महिने झाले आणि पाळी येत नाहीये तर ते एक लक्षण आपण इग्नोर करायला नाही पाहिजे. पाळीच्या दरम्यान तुम्हाला खूप
चक्कर येते, गरगरतं आहे किंवा थकवा वाटतो आहे, तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पाळी व्यतिरिक्त पाळी आल्यानंतर मधल्या दिवसांमध्ये जर तुम्हाला स्पॉटिंग होतं आहे, ब्लिडिंग होतं आहे किंवा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जर ब्लिडिंग होत असेल, तर या सगळ्या लक्षणांसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. नक्कीच. म्हणजे महिलांनी ही लक्षणं नक्कीच विचारात घेतली पाहिजेत आणि असं कधीही वाटलं तर नक्कीच स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटलं पाहिजे. डॉक्टर, मला अजून एक प्रश्न आहे की किशोर वयातल्या मुली आणि 40शी नंतरच्या महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी वेगवेगळ्या असतात का? हो, खरं बघायला गेलं तर पाळीच्या तक्रारी ह्या प्रत्येक वयोगटात बायकांच्या वेगवेगळ्या असतात. किशोरवयीन मुलींमध्ये अनियमित पाळी असते, कारण पाळी आल्यानंतर पहिले 2 वर्ष ती सेट होण्यात एक वेळ जातो, त्यामुळे त्या दरम्यान ती अनियमित होऊन अतिरक्तस्राव होऊ शकतो. मग त्यानंतर 20-30मध्ये मुली असताना मी म्हटलं तसं PMOS खूप कॉमन कारण आहे, ज्याच्यामुळे पाळी अनियमित होते, मग आली की खूप जास्त रक्तस्राव होतो. त्यानंतर साधारण एक 40-50ल्या बायकांमध्ये फायब्रॉईड किंवा अंडाशयाच्या गाठी किंवा पॉलिप हे अशा प्रकारचे काहीतरी गर्भाशयामध्ये गाठी असू शकतात आणि त्यामुळे पाळीच्या व्याधी होऊ शकतात. रजोनिवृत्तीनंतर पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग आम्ही म्हणतो, ते गर्भाशयाचं किंवा गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं लक्षण असू शकतं आणि ह्या वयोगटामध्ये पण ही एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे जे बायका इग्नोर करतात. त्याचं निदान करून घेणं गरजेचं असतं. बरोबर. मॅडम, मगाशी तुम्ही बोलत असताना फायब्रॉईडबद्दल बोललात, जे आजकाल खूप मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतं. तर हा फायब्रॉईडचा जो त्रास आहे तो नेमका कोणाला होण्याची जास्त शक्यता असते? फायब्रॉईडचा त्रास हा ज्या बायका यांना तारुण्यात PMOS होतं किंवा ब्लड प्रेशर ज्यांचं वाढलेलं असतं, ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे, ज्यांना मुलं नाही आहेत किंवा अनुवंशिक ज्यांच्या आईला, मावशीला, बहिणींना फायब्रॉईडचा त्रास असेल, तर त्या स्त्रियांना फायब्रॉईड होण्याची शक्यता जास्त असते. बहुतांश फायब्रॉईड हे बिनाईन म्हणजे त्याचं काही ॲबनॉर्मल नसतात, पण क्वचित प्रसंगी फायब्रॉईड हे कॅन्सरस पण असू शकतात. त्याच्यामुळे जर फायब्रॉईड तुम्हाला डिटेक्ट झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे उपचार करणं गरजेचं आहे. फायब्रॉईडचे उपचार हे कशावर अवलंबून असतात, तर ते कुठल्या वयात तुम्हाला डिटेक्ट होतात आणि फायब्रॉईडचं साईज काय आहे आणि फायब्रॉईडचं लोकेशन काय आहे, म्हणजे ते गर्भाशयात कुठे आहेत. कधीकधी अगदी 1 सेंटीमीटरचा फायब्रॉईड पण तो गर्भाशयाच्या कॅव्हिटीच्या आत असेल तर तोही त्रासदायक असतो आणि कैक वेळा 10-10 सेंटीमीटरचे फायब्रॉईड जर ते गर्भाशयाच्या कॅव्हिटीच्या बाहेरच्या बाजूला असतील तर त्यांचा काही त्रास नसतो. फायब्रॉईडमुळे अतिरक्तस्राव होतो किंवा गर्भधारणेला प्रॉब्लेम होतो किंवा पाळीच्या वेळी खूप पोटात दुखतं, लघवीला त्रास होणे किंवा लघवी तुंबणे, संडास साफ न होणे ही सुद्धा फायब्रॉईडची लक्षणं असतात. ह्यापैकी कुठलंही लक्षण तुम्हाला जाणवलं असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन सोनोग्राफी करून घेऊन जर गरज असेल तर फायब्रॉईडचं उपचार म्हणजे आयदर मेडिसिन्सनी किंवा त्याला सर्जिकली काढून टाकावं लागतं, हे करून घेणं गरजेचं आहे. फॅमिली जर तुमची कंप्लीट असेल तर काही वेळा फायब्रॉईड मोठा असेल तर डॉक्टर तुम्हाला गर्भाशय काढून टाकण्याचाच निर्णय म्हणजे सजेस्ट करतात. आजकाल गर्भाशय काढून टाकण्याची सर्जरी ही लॅप्रोस्कोपी पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं होते. पेशंट 2 दिवसच ॲडमिट राहतो आणि रिकव्हरी फास्ट असते. दुसऱ्या दिवशी पेशंट चालायला लागते आणि पेशंटला सर्जरीचा फार त्रास होत नाही. फायब्रॉईड अगदी लहान असतील आणि तुमचा मेनोपॉज जवळ आला असेल किंवा पाळी बंद झाली असेल तर त्याच्यात ट्रीटमेंट करण्याची गरजच नसते. ते आपोआप हळूहळू श्रिंक होतात किंवा ते त्रासदायक नसतात. पण जर फायब्रॉईडमुळे तुम्हाला असे सगळे त्रास होत असतील तर त्याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. कारण मी मगाशी म्हटलं तसं पाळी जाण्याचं वय हे 50व्या वर्षीपर्यंत पाळी स्त्रियांची राहते आणि मग जर तुम्हाला 40-42व्या वर्षी जर फायब्रॉईड डिटेक्ट झाला असेल तर 7-8 वर्ष पुढची तुम्ही हा अतिरक्तस्रावाचा त्रास सहन करून आपल्या जीवाची हानी करून घेत आहात, हे बायकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मगाशी तुम्ही गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल बोललात, तर त्याच्या लक्षणांबद्दल थोडं सांगाल का? साधारण हे पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉझल एज ग्रुपच्या बायकांमध्ये जाणवून येतं. जर तुम्हाला तुमच्या नेहमीच्या पाळीच्या पॅटर्नपेक्षा हेवी ब्लिडिंग होत असेल किंवा
दर 15 दिवसांनी पाळी येते किंवा पाळी आली तर 7-8 दिवस पाळी राहते, तर अशा वेळी तुम्हाला हे सोनोग्राफी करून बघायला हवं की तुमच्या गर्भाशयाचं अस्तर वाढलेलं तर नाही आहे ना. गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल एक चांगली गोष्ट अशी आहे की ती खूप अर्ली स्टेजमध्ये, प्री मॅलिग्नंट स्टेजमध्ये पण आपल्याला कळू शकते. म्हणजेच काय, तर गर्भाशयाचं अस्तर आपण तपासायला देतो आणि ते कॅन्सर होण्यापूर्वीची जी स्टेज असते त्याच्यात जर आपल्याला निदान झालं तर तुम्ही त्याचे उपचार लगेच घेऊ शकतात आणि कॅन्सर होण्यापासून स्वतःला वाचवू शकता. त्यामुळे 40शी नंतरच मी म्हणेन की पाळीत अतिरक्तस्राव हे लक्षण किंवा पाळी येऊन गेल्यानंतर अधेमध्ये ब्लिडिंग होणं हे जर लक्षण तुम्हाला दिसत असेल, गर्भाशयाच्या कॅन्सरची चाचणी करून घेणं अनिवार्य ठरेल. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरसुद्धा भारतीय बायकांमध्ये खूप कॉमन आहे. त्यामध्ये सगळ्यात मुख्यतः मेन लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक संबंध ठेवल्यानंतरचं जर ब्लिडिंग होत असेल तर गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर असण्याची शक्यता असते. तर या कॅन्सरचं निदान करण्यासाठी जी पॅप स्मिअर नावाची चाचणी असते ती दर 3 वर्षांनी मॅरिड बायकांनी करून घेतली पाहिजे. एक अंडाशयाचा कॅन्सरसुद्धा स्त्रियांमध्ये होतो, तर याची लक्षणं खूप वेग आहेत. म्हणजे पोटात दुखणे, पोट फुगणे आणि अस्वस्थ वाटणे आणि ह्याचं पाळीशी काही लक्षणं दिसत नाहीत शक्यतो. त्यामुळे ह्या कॅन्सरचं निदान करण्यासाठी सोनोग्राफीच करावी लागते. पण यापैकी काही लक्षणं तुम्हाला जर जाणवत असतील तर विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आता आपण तक्रारींबद्दल बोललो की पाळीच्या वेळी जी काही लक्षणं दिसत आहेत आणि तक्रारी आहेत, पण आपली आलेली जी पाळी आहे तर त्या काळामध्ये आपल्याला आहाराचं आणि व्यायामाचं नियोजन कसं करता येईल की जेणेकरून ते सगळं सुखरूप आणि व्यवस्थित पार पडेल? पाळीच्या वेळी आपल्याला रक्तस्राव होत असतो, त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला थकवा येणं स्वाभाविक आहे. या दरम्यान आपल्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होऊ नये त्यासाठी आपण आहारात काही बदल केले पाहिजेत आणि रोज हलका व्यायाम केला पाहिजे. आहारामध्ये मी म्हणते तसं समतोल आहार ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर, फ्रूट्स या सगळ्याचा समावेश केला पाहिजे. पाणी कमीत कमी 3 ते 3.5 लिटर प्यायलं गेलं पाहिजे आणि मोकळ्या हवेत फिरणं किंवा हलके योगासनं करणं याने पाळी सुखकर तर होतेच, पण तीव्र वेदना होत असतील तर त्याही कमी होतात. या दरम्यान आपण तिखट, तेलकट, बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे आणि पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला पाळी दरम्यानचे दिवस सुखकर होतील. खूप छान माहिती सांगितलीत. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय. आपण बोलूया मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती ह्याच्याबद्दल. तर मेनोपॉज म्हणजे नक्की काय आणि तो कोणत्या वयापासून साधारण सुरू होतो? मेनोपॉज म्हणजे जेव्हा पाळी 1 वर्ष येत नाही त्या स्थितीला स्त्रियांमध्ये आपण मेनोपॉज आला असं म्हणतो. मेनोपॉज साधारण एक 45 ते 50 वयोगटातील बायकांना येतो. भारतीय बायकांना 48 ते 50 वयोगटात मेनोपॉज येतो. पण अलीकडे आम्ही बघतोय की खूप लवकर स्त्रियांना मेनोपॉज येतोय, कारण एक तर पाळी लवकर येते त्यामुळे मेनोपॉज लवकर येतोय आणि आत्ता स्त्रियांना जो स्ट्रेसला सामोरं जावं लागतं आहे, वर्किंग वुमनना म्हणा, खाण्यापिण्यातले बदल, पोल्युशन या सगळ्या गोष्टींमुळे पाळी लवकर जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याला आम्ही प्रीमॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी किंवा प्रीमॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. आणि आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की आजकाल लवकरच्या वयामध्ये पण मेनोपॉजची लक्षणं सुरू होत आहेत, तर ही नेमकी लक्षणं म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं की 1 वर्ष पाळी येत नाही, पण त्या व्यतिरिक्तही काही लक्षणं असतील तर त्या लक्षणांबद्दल जरा सांगाल का? पाळी जेव्हा पूर्णपणे बंद 1 वर्ष येत नाही त्याआधी ती अनियमित होते. म्हणजे 2-3 महिन्यांनी पाळी येते आणि मग ती पूर्णपणे बंद होते. त्यामुळे आधी पाळी अनियमित होते, मग हॉट फ्लॅशेसचा त्रास होतो, म्हणजे अचानक गरम होतं, बॉडी हीट वाढल्यासारखं वाटतं, अचानक घाम येतो, भीती वाटते किंवा बेचैन वाटतं, चिडचिड होते, मूड स्विंग्स होतात, झोप लागत नाही, योनी मार्गात कोरडेपणा जाणवतो. तर ही सगळी लक्षणं मेनोपॉज दरम्यान होतात, जाणवायला लागतात. बरोबर आहे. मॅडम, मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे, तर मेनोपॉजनंतर महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे?
पाळी ही खरी आपली ना मैत्रीण आहे. हं. ती असते तोपर्यंत आपल्याला आपली स्किन, केस किंवा हृदयाला प्रोटेक्शन असतं, हाडांना बळकटी असते. हं, हं, हं. पाळी बंद झाल्यानंतर हृदयविकाराचे धोके वाढतात किंवा हाडं ठिसूळ होतात, फ्रॅक्चर्सचं प्रमाण वाढतं, हं, हं, हं. स्किन निस्तेज होत जाते, केस गळायला लागतात. त्यामुळे पाळी बंद झाल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं आपलं न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे कॅल्शियमचं, मल्टीव्हिटॅमिनचं इंटेक घ्यायला पाहिजे, लठ्ठपणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण मग हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं किंवा स्ट्रोकचं प्रमाण वाढू शकतं. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि शुगर ह्या दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहायला पाहिजेत. नियमित व्यायाम आणि प्राणायाम या गोष्टी केल्या तर ब्लड प्रेशर आणि डायबिटीज ह्यापासून आपण लांब राहणार. पडणं झडणं अवॉइड केलं पाहिजे, कारण फ्रॅक्चर्स या वयामध्ये झाले तर ते भरायला अधिक वेळ घेतात. बरं. आणि जर यापैकी काही लक्षणं तुम्हाला जाणवली तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. काय योग्य त्या तपासण्या करून त्याचं निदान करून घ्यायला पाहिजे. आणि जेणेकरून तुम्हाला निदान करून घेतलं तर आपण मेनोपॉज नंतर सुद्धा ह्या असल्या व्याधींपासून दूर राहू. बरोबर. म्हणजे आत्ता जसं तुम्ही म्हणालात की मासिक पाळी ही आपली मैत्रीण आहे, पण खरंच महिलांना नकोशी वाटणारी मासिक पाळी किती महत्त्वाची आहे हे आत्ता तुमच्या बोलण्यावरनं जाणवलं की ती आहे तोपर्यंत ती आपली काळजी घेते, पण ती जेव्हा जाते तेव्हा आपल्या स्वतःला आपल्या शरीराची काळजी घ्यायची. तर महिलांनी नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी स्वतःच्या तब्येतीची मेनोपॉज नंतर काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मला मग सांगा की मेनोपॉज नंतर आपल्याला कोणत्या नियमित चाचण्या केल्या पाहिजेत? मेनोपॉज नंतर शुगर तपासली गेली पाहिजे नियमित. नियमित रक्तदाब तपासून घेतला पाहिजे. स्तनांची तपासणी करून घेत स्वतः ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आणि गरज पडली तर डॉक्टरांकडे जाऊन. एक पॅप स्मिअर नावाची टेस्ट असते, ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचं पाणी आपण स्मिअर करून ते तपासायला देतो. ते दर 3 वर्षांनी स्त्रियांनी करायला हवं. आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी आणि बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे आपल्या हाडांची घनता बघण्याची एक चाचणी असते. या साधारण तपासण्या सगळ्या स्त्रियांनी करून घ्यायला हव्या. ठीक आहे. आणि आपण आता मेनोपॉजबद्दल बोलतोच आहोत, तर प्री मेनोपॉज हा एक असा काळ असतो जो प्रत्येक स्त्रीसाठी खूप कठीण असतो. आणि त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी सुद्धा त्या स्त्रीला एक मानसिक बळ देणं गरजेचं असतं. तर त्याबद्दल थोडं तुम्ही सांगाल का? हा खूप छान प्रश्न आहे दीप्ती. कारण बायका जेव्हा मेनोपॉजमध्ये असतात तेव्हा त्यांची मुलं टीन एज ह्या फेजमध्ये असतात. त्यामुळे दोन्ही फेजेसमधल्या हॉर्मोनल चेंजेसना सामोरं जाताना बऱ्याचदा घरात वादाचे प्रसंग निर्माण होतात. अशा वेळी घरच्यांनी फक्त आईला समजून घेणं, तिची चिडचिड होत असेल तर ती समजून घेणं, तिला पुरेशी विश्रांती आणि वेळ देणं, तिचं म्हणणं ऐकून घेणं, डॉक्टरांकडे तिला सोबत करणं, तिला तपासण्या करून घेणं, तिला एकटं वाटू न देणं आणि तिच्या आरोग्याला आणि आवडीनिवडींना प्राधान्य देणं, ह्या गोष्टींची काळजी घेतली तर हे कलह कमी होऊ शकते. म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांनी पण समोरच्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे. या अगदी सिंपल गोष्टी जर फॉलो केल्या तर स्त्रियांचा मेनोपॉज ही फेज फार त्रासदायक होणार नाही. म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांनीही तिला थोडं जपलं पाहिजे या काळामध्ये. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि आज आपल्याला जसं मॅडमनी सांगितलं की मासिक पाळीच्या वेळी आपल्याला जी काही महिलांना लक्षणं दिसतात तर ती लक्षणं लक्षात आल्यानंतर आपण ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटायला हवं. आणि आपल्याला जी काही लक्षणं वाटत आहेत, जाणवत आहेत, तर त्याबद्दल मन मोकळेपणाने त्यांना सांगणं फार महत्त्वाचं आहे असं आपल्या सगळ्यांना एकंदरीत लक्षात आलं आहे. तर नक्कीच आपल्या महिला वर्गांनी तुम्हाला कुठल्याही बारीक सारीक लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैली हेच महत्त्वाचं आहे, जेणेकरून मासिक पाळीच्या वेळी ज्या काही येणाऱ्या समस्या आहेत त्या आपल्याला सगळ्यांना टाळता येतील. मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि मासिक पाळी या विषयावर अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आकाशवाणी आणि श्रोत्यांच्या वतीने मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
इंद्रधनुष्य